सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. इस्रो किंवा नासा यासारख्या अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे अतिशय सुवर्ण संधी आलेली आहे. आता ही जर संधी तुम्हाला मिळवायची असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाल्याला किंवा तुम्हाला स्वतःला म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्वतःला जर नासा किंवा इस्रोला भेट द्यायची असेल आणि तिथे भेट देऊन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की त्यांच्याकडे कामकाज कशा पद्धतीने चालतं जेणेकरून तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये स्वतःला देखील अंतराळवीर बनण्याची संधी मिळू शकते. तर याकरिता तुम्हाला एक परीक्षा जिल्हा परिषदेतर्फे घेतली जात असेल. आता ही परीक्षा जी आहे ही कोणत्या विद्यार्थ्यांची होते, काय काय त्याच्यासाठी निकष आहेत हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणींमध्ये कुणीही जर इयत्ता 6वी किंवा 7वी मध्ये शिकत असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. तो या एक्झाम बद्दल ज्या वेळेला आपण विचार करतो खूप कमी लोकांना या परीक्षेबद्दल माहिती आहे. खूप कमी लोकांना याबद्दलचं अभ्यासक्रम किंवा याच्या सगळे डिटेल्स जे आहेत ते माहिती आहे. ठीक आहे. तर याकरता आम्ही इग्नाइट पाठशालातर्फे एक बॅच घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही बॅच असणार आहे, ज्यात विद्यार्थ्यांचं सर्व लेक्चर्स पूर्णपणे होतील. सगळा जो काही सिलेबस आहे तो पूर्ण कव्हर होईल. त्याच्याच सोबत विद्यार्थ्यांचा नियमित सराव चाचण्या सुद्धा घेतल्या जातील. अनुभवी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना या परीक्षेचं मार्गदर्शन मिळेल. तसंच लेक्चर जे आहेत ते लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहेत. त्याच्यामुळे रेकॉर्डेड व्हिडिओज विद्यार्थी नंतर पुन्हा पुन्हा बघू शकतात किंवा जर समजा त्यांच्याकडनं एखाद्या वेळेला लाईव्ह मिस झालं तर रेकॉर्डेड नंतर त्यांना त्यांच्या सोयीने कधीही बघता येतं. विद्यार्थ्यांना ज्या काही डाऊट्स असतील त्या डाऊट क्लिअर करण्यासाठी वेगळे सेशन्स आम्ही घेणार आहोत. तसंच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि पालकांसाठी पालक मीटिंग या गोष्टी सुद्धा आम्ही घेणार आहोत. ठीक आहे. तो आता ही सगळी जी बॅच आहे ही बॅच सुरू होणार आहे 14 मे 2026 रोजी आणि या बॅचची फी आहे 1499 रुपये फक्त. ठीक आहे. तर या बॅच तर नक्कीच विकत घ्या. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. तर इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त ही परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे. इयत्ता 6वीच्या आणि 7वीच्या जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे. तो तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये ही जी स्कीम आहे ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही राबवली जाते. ठीक आहे. तर तुमच्या शाळेमध्ये ही स्कीम आहे की नाहीये या चौकशीसाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेला भेट जी आहे ती द्यावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये त्याचसोबत ठाण्यामध्ये, रत्नागिरीमध्ये अशा काही काही जिल्हा परिषदा आहेत की जिथे ही स्कीम राबवली जाते. त्याच्यामुळे तुम्ही त्या जिल्हा परिषदेला जाऊन भेट द्या. तुमच्या आजूबाजूला जे कुठलं कार्यालय असेल, पंचायत समितीचं कार्यालय असेल किंवा कुठलंही गव्हर्नमेंट ऑफिस जे असेल किंवा शिक्षण अधिकारी कार्यालय असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट द्या. त्यांना विचारा की ही स्कीम आपल्याकडे आहे का. ठीक आहे. याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये ही स्कीम राबवली जाते की नाही जाते. ठीक आहे. कारण सर्वच जिल्ह्यांमध्ये हे नाहीये. ठीक आहे. आता हे विद्यार्थी झाले 6वी 7वीचे पात्र. यातल्या किती विद्यार्थ्यांना नासाला आणि किती विद्यार्थ्यांना इस्रोला जाण्याची संधी मिळणार आहे तर 25 विद्यार्थी जे आहेत ते नासाला पाठवले जातील आणि 50 विद्यार्थी जे आहेत ते इस्रोला जाणार आहेत. ठीक आहे. आता हे जे विद्यार्थी आहेत हे अगदी गरीब घरातून आलेले जिल्हा परिषदेतल्या शाळेत शिकणारे मराठी मीडियम मधले हे विद्यार्थी किंवा इंग्लिश मीडियम मध्ये पण आजकाल झेडपी मध्ये सुद्धा इंग्लिश मीडियम आलेले आहेत. तो असे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना नासाला जाण्यासाठी किंवा इस्रोला जाण्यासाठी 1 रुपया देखील खर्च करायची गरज पडणार नाहीये. हा सर्वच्या सर्व जो खर्च आहे तो गव्हर्नमेंट कडनं होणार आहे. जिल्हा परिषदेकडनं हा खर्च केला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्याच सोबत जर आता तुम्हाला ही जायचं जर असेल, तुम्हाला नासाला जायचं असेल किंवा इस्रोला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक निवड परीक्षा ही जिल्हा परिषदेकडनं होत असते. ती निवड परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे. ही निवड परीक्षा तुम्ही दिली की तुम्हाला त्यातल्या मेरिट मध्ये येणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना नासाला आणि 50 विद्यार्थ्यांना इस्रोला पाठवण्यात येईल. ठीक आहे. या परीक्षेची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं आलेली लाईव्ह आणि रेकॉर्डेड जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला अतिशय चांगली सुवर्ण संधी मी म्हणेन. कारण की याच्यात सगळा सिलेबस कव्हर होणार आहे. शिक्षकांकडनं तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन होणार आहे. नियमित तुमच्या सराव चाचण्या होणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ नंतर बघता येणार आहे. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते डाऊट क्लिअर होणार आहे आणि पालक मीटिंग जी आहे ती सुद्धा होणार आहे. आता ह्या सगळ्याची जी काही किंमत आहे ती फक्त 1499 रुपये आहे.
14 मे पासून बॅच सुरू होणार आहे. याकरता तुम्हाला फक्त आणि फक्त इग्नाइट पाठशालेचा ऍप डाउनलोड करायचा आहे आणि कोर्स जो आहे तो कोर्स विकत घ्यायचा आहे. या संदर्भात तुम्हाला अजून जर काही प्रश्न असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती नक्कीच मिळतील. थँक्यू.